हे दिग्दर्शन माध्यम आहे, त्याचा कमांड असतो, त्याला डोळ्यासमोर दिसत असतं नेमकं काय आहे. मला मी इतके सिनेमे करून सुद्धा मराठी वगैरे सुद्धा मला अ, करताना कळत नाही की याचा पुढे रिझल्ट काय असणार. जे नाटकात आम्हाला कळतं बरंच. तर ते सगळं तुम्ही सरेंडर डायरेक्टरला करता, म्हणजे सुबोधला करता. सुबोध तर लेखक शो. तो सांगेल तसं मी ऐकलं. तो करेल तसं आणि मग माझ्या डोळ्यासमोर बाहुली म्हणजे माझं पात्र जसं उभं राहील तसं मी करायचा प्रयत्न केला. सर या चित्रपटामध्ये एक अंगावरती आणखी येणारी गोष्ट आहे ती म्हणजे लोकेशन्स खूप एक्स्ट्रीम आहेत आणि तिकडे शूट करणं हेच पुन्हा टास्क हो. किंवा ते सगळेच आम्हाला खराब थोडेसे ऐकायचे आहेत. एक होडीवरचा एक प्रसंग असेल जंगलातले काही प्रसंग असतील ती पळापळ असेल हे खूप आम्हाला म्हणजे जितकं वाटतं हे एडिटमध्ये काहीच गोष्टी होऊ शकतात पण ऍक्च्युअली तुम्ही हे खूप पळाला हो, असाल. हो. हे सगळं कसं तुम्ही मॅनेज केलं तयारी काय होती यामध्ये? नाही ते मी मी याच्या आधी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 4-5 सिनेमे कोकणात केलेत मी. नारबाची वाडी आहे, पंचक आहे, मर्डर मिस्त्री आहे, विटी दांडू आहे वगैरे वगैरे. पण असं कोकण मी बघितलं नव्हतं. मग हे जंगल वगैरे आतमध्ये त्यांनी खूप रेकी करून आतमध्ये खूप लोकेशन अशा काढल्या होत्या की आम्ही थक्क झालो बघताना. जंगल, पाणी, पाण्यातले सीन्स आहेत, पाण्याखालचे सीन्स आहेत. तर हे सगळं कोकणात इतकं ब्युटिफुल सगळं आहे आणि त्या सगळ्याचा पुरेपूर वापर सोबत खानोकरनी करून घेतला. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.